तर आजच्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये रितसर असं 3 फेऱ्या पळून हिंद केसरी लखननं फॉर्च्युनर आपल्या नावावर केली. तर काय विषय पब्लिक, आता तुम्हाला कळालंच असेल गळ्यात फडा टाकून मी कुठं चाललोय ती. त्यामुळे गाडी घेतली आणि डायरेक्ट मी कोड्याच्या माळावर पोहोचलो. कारण याच ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामधला एक नवा इतिहास घडणार होता आणि त्याच इतिहासाचं साक्षीदार व्हायला मी सकाळी लवकरच मैदानात आलो होतो. पण सकाळची गर्दी बघून आपलं दिवसभरात काय हाल होणार आहे त्याचा अंदाज मला आधीच आला होता. म्हणून डायरेक्ट मी निकालाजवळ आलो आणि सगळ्यात आधी म्हणलं आपण पहिला आजच्या मैदानातलं बक्षीस बघायला जाऊया. कारण या बैलगाडी क्षेत्रामध्ये चंद्रहार दादा पाटलांनी अशी अनोखी बक्षीस ठेवून एक नवा इतिहास रचला होता. म्हणूनच तर आजच्या मैदानात रेकॉर्ड ब्रेक असं पब्लिक जमा झालं होतं. एका साईडला 3 फेऱ्याचं मैदान चाललं होतं तर दुसऱ्या साईडला जनरलचं मैदान चाललं होतं आणि त्याच्या शेजारी श्वान शर्यत पण होती. आणि एवढ्या सगळ्या गर्दी अचानक हेलिकॉप्टरची एंट्री झाली आणि सगळ्यांच्या नजरा आकाशाकडेच वळाल्या. आता येऊ काय नक्की विषय आहे तो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. त्यासाठी आत्ताच आपल्याला फॉलो करून दुसरा पार्ट बघायला अजिबात विसरू नका.